नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर पोलीस भरती 2026च्या संदर्भात आज आपण इथं सविस्तर व्हिडिओ घेऊन आलो आहे. राज्यामध्ये आगामी काळात 20,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. आपण म्हणू किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त भरती होईल, कारण की तशा प्रकारच्या बातम्या आपल्या समोर येत आहे. अशाच प्रकारे 2-4 गोष्टी ज्या बाहेर आल्यात, त्या गोष्टी मी आपल्याशी डिस्कस करणार आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, काही आपली जी लास्टवाली जी पोलीस भरती आहे, ती काही शेवटच्या टप्प्यात आहे आणि यानंतरच एक पोलीस भरती खूप कमी वेळात होऊ शकते आणि ती भरती कमी वेळात होण्याचं कारण म्हणजे काय? आगामी काळात राज्यामध्ये असलेला कुंभमेळावा इथून ठीक एका वर्षानंतर. त्याचबरोबर आपण जर विचार केलं तर भरपूर ठिकाणी रिक्त जागांची किंवा आपण म्हणू वाढीव पोलीस स्टेशन येत आहेत. त्याचबरोबर वाढीव पोलीस स्टेशनसाठी जागासुद्धा दिसत आहेत. अशासाठी जर कधी अशा प्रकारे गोष्टी असेल, तर जागा ह्या भरपूर प्रमाणात असतील. आपण म्हणू की येणारी पोलीस भरती ही सगळ्यात मोठी पोलीस भरती होऊ शकते. त्या अनुषंगानं आपण ह्या पहिले गोष्टी पाहू. नंतर त्याच्यावरती चर्चा करू की नेमकं त्या मग जाहिरात कधी येणार किंवा भरती प्रक्रियेला सुरुवात कधी होणार. तर ही पोलीस भरती 2026च्या संदर्भात आहे. तत्पूर्वी तुम्ही रिक्वेस्ट आहे सर्वांना स्क्रीनवरती पाहू शकता. पोलीस भरती 2026च्या संदर्भात 20,000 जागांचा बदलत्या अभ्यासानुसार, कारण की यावर्षी आपण पोलीस भरतीचे पेपर पाहिले. पेपरची काठिण्य पातळी वाढलेली आहेत. त्यानंतर काही आपल्याला गणिताचे काही नवीनच चॅप्टर पाहायला भेटले यावेळेस. त्या सर्व गोष्टीचा आपण अनुसरून एक बॅच आणलेली आहे, ध्येय पोलीस भरती बॅच. यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य हे विषय शिकवले जाईल आणि सर्व विषयाची तयारी एकाच बॅचमध्ये करून घेतली जाईल. ऑफर प्राईस फक्त ₹799 आहे आणि ही जी बॅच आहे आपली पी अकॅडमी ॲप्लिकेशनला ॲप्लिकेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो आपल्या व्हिडिओच्या. याचबरोबर ह्या बॅचचे लेक्चर्स हे 21 तारखेपासून सुरू होत आहे आणि एक लेक्चर तुम्हाला 3 वेळा पाहता येईल आणि पोलीस भरती संपेपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. याचबरोबर झालेल्या क्लासच्या PDFs आणि नोट्ससुद्धा तुम्हाला अवेलेबल करून जाईल. ओके, मार्गदर्शक तुम्ही मला स्वतः पाहू शकता इथं. तर डन. तुम्हाला समजलं असेल की बॅच तुमच्याकरिता आलेली आहे. तर आपण जाऊया ठीक मुद्द्यांवरती. सन्माननीय गृहमंत्री साहेब सुद्धा बोलले, अशा सुद्धा न्यूजवर सुरुवातीला बातम्या आल्या. यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा एक रेफरन्स घेऊया, की तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मुंबई पोलीस दलामध्ये भरपूर प्रमाणात जागा असतात, म्हणजे सर्वाधिक जागा असतात. आता काही दिवसापूर्वी आलं होतं की मुंबईत 4 नवीन पोलीस ठाणी, 3 DCP झोन आणि 2 ACP विभाग होणार. त्याचबरोबर असे 1448 नव्या पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि गृह विभागाचा मोठा निर्णय, अशा प्रकारची बातमी आलेली होती. आता जर कधी मुंबईमध्ये ह्या 1448 वाढीव जागा म्हणू आपण, म्हणजे मुंबई पोलीसची जी भरती होते ते वेगळी. ह्या 1,500 अतिरिक्त जागा वाढून येईल. किती सारे आपल्यासारखे गोरगरीब मुलं जे असतील ती इथं लागणारे असेल, अशा प्रकारची बातमी असेल तर. आता त्याचबरोबर दुसरी काल बातमी आली की नागरीकरणामुळे ठाणे पोलीस दलाचा विस्तार, नवीन 6 पोलीस ठाणी व एका परिमंडळाला मंजुरी आणि नवीन याच्यामध्ये किती म्हटलेलं होतं बघू शकता. वाढते नागरीकरण याच्यामध्ये साधारणतः 1200 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी केली गेलेली आहे. 1200 अतिरिक्त म्हणजे ठाण्याची जी भरती होणार आहे ती वेगळी. 1200 लोक जर कधी तिथं वाढले तर विचार करा, हे 1500 ते 1200 हेच 2500 पोलिस जास्तीचे झाले. एवढंच नाही, थांबा अजून गडबड नका करू. आपल्याला याच्यानंतर एक पाहिलं होतं आपण, पिंपरी चिंचवड शहरासाठी 5 नवीन पोलीस स्टेशन आणि किती माझ्या मित्रांनो 5 नवीन पोलीस स्टेशन आहे. 900 कितीतरी पहा, 913 नवीन पदाला मंजुरी. मंजुरी म्हणजे वाढीव पोलीस. म्हणजे ठाण्याची भरती होईल वेगळी. यावर्षी पिंपरीला आपण 450 जागा पाहिल्या होत्या समथिंग, 462 समथिंग. पण अजून नवीन 913 जागा. ह्या सगळ्या गोष्टी कधी येतात? भरतीच्या 6 महिने आधी येत असतात. काही दिवसाच्या आधी आपण आता याच वर्षी 21वा गट सुद्धा स्थापन झालेला लातूरला. म्हणजे तिथं नवीन गट असेल 300-400 जागा तरी नवीन गटाला कमीत कमी येईल. याचबरोबर आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे कोल्हापूर या ठिकाणी मला ते निघून राहून गेलं इथं ॲड करण्याचं. कोल्हापूरला नवीन पोलीस आयुक्तालय होत आहे आणि नवीन पोलीस आयुक्तालय साधारणतः तुम्ही पाहिले असेल का 3,000 पदांच्या संदर्भात बोलल्या जात आहे. 3,000. जर कोल्हापुरात 3,000 पोलिस, मुंबईत 1,500 की झाले 4.5, पिंपरीला 1,000 पकडून घ्या 5.5, ठाण्याला 1,200 झाले 7,000 जागा. तर ह्याच आता सध्या तरी वाढीव दिसतात 7,000 जागा
आणि सन्माननीय गृहमंत्री साहेब बोलले होते का दरवर्षी 7 ते 8,000 जागा हे रिक्त होतात. मग मागच्या वर्षी जे 7,000-8,000 जागा रिक्त असेल आणि जर कधी हे वाढलेल्या 7-8 जागा हे असं 15,000 झाले. आणखी या 2026 मध्ये रिक्त होणाऱ्या जागा वेगळ्या आणि 2027 मध्ये कुंभमेळावा म्हणून भरती ही खूप मोठी होऊ शकते आणि तुम्हाला त्यासाठी एक विनंती आहे प्रामाणिकपणे माझ्या मित्रांनो, जे व्यक्ती कंटिन्यू या क्षेत्रामध्ये राहतात, एकाच गोष्टीला घेऊन चालतात, आता ती योग्य वेळ आहे. यावर्षी ज्या चुका झाल्या आपल्याकडून, कोणाचे गोळे गेले नाही, कोणाची 1600 बसली नाही, कोणाची 100 बसली नाही किंवा जे पोरं पेपरला क्वालिफाय होऊन त्याचा स्कोर चांगला होता, पण तिथं तो त्या गोष्टी प्रत्यक्षात साकार करू शकला नाही. त्याने थोडंसं शांत होऊन विचार करण्याची गरज आहे, की आपण मेन टप्प्यात कुठं गोंधळतो आणि त्या टप्प्याला कंट्रोल करण्याची गरज आहे. एखाद्या पोराचा गोळा जात नसेल, त्यानं गोळ्याची प्रॅक्टिसच नाही करायला पाहिजे. तर गोळा फेकायला न जाता गोळा शिकायला जाणं खूप गरजेचं आहे. कारण गोळा फेकता-फेकता आपलं आयुष्य चाललं, पण आपला गोळा आउट ऑफ नाही झाला. म्हणून आपलं गरज आहे, की गोळा शिकायला जाण्याची. 100 धावायला जाण्यापेक्षा धावण्याच्या त्या 100ची प्रॅक्टिस 6 दिवस करणे गरजेचं नाही आहे. 100ची प्रॅक्टिस 2 दिवस करा आणि 2 दिवस त्या 100चं वर्कआउट करा आणि तिथं कुठेतरी 1 दिवस, 2 दिवस झाल्यानंतर तर तिसऱ्या दिवशी आराम घ्या. कारण 100ची प्रॅक्टिस खूप व्हॅल्युएबल असते. ते सुद्धा पायाला इंजुरी देऊ शकतात. 1600ची प्रॅक्टिस किती प्रमाणात असली पाहिजे? गरज नाही आहे 1600 तुमची आउट ऑफच असेल. गरज नाही आहे तुमची 1600 आउट ऑफ असेल. तुम्ही जर कधी ग्राउंड असं केलं 15 आपले शॉर्टपुटचे, 12 100चे, 1600चे 16 तरी तुमचं 43. मला असं वाटते 43 मध्ये पोलीस शिपायाला महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात पोरगा क्वालिफाय होते. 43 ला आणि चांगलं कॉम्पिटिशन आहे. 85 जर कधी पेपर मारला इथून तर 128 पर्यंत साधारणतः शिपायाच्या लिस्ट आहेत. जिथं पेपर मॉडरेट आहेत, ज्या 130च्या वर लिस्ट आहेत, तिचे पेपर तितके सोपे आहे. ओके. म्हणजे तिथं पेपर मारणारे पोरं 200-200 पोरं 90 प्लस आहेत. म्हणजे तिथं पेपर साधारणतः सोपी आला असं म्हणायला हरकत नाही. ओके. तर म्हणून विनंती आहे, ह्या तयारीला लागा. असं म्हणा आपल्याकडे इथून 6 महिने आहे. महिना चालू आहे 4था. 10व्या महिने जर कधी पोलीस भरतीची थोड्या दिवसात आपण फक्त थोडे दिवस थांबा तुम्ही. तुम्हाला काहीच म्हणजे सुधारण्याचा सुद्धा चान्स भेटणार नाही. कारण की आगामी जे पावसाळी आपलं अधिवेशन होईल, त्या अधिवेशनामध्ये ह्या गोष्टी जवळपास क्लिअर होऊ शकतात, की किती राज्यामध्ये पोलीस शिपायाच्या जागा खाली आहेत आणि कधी भरती होईल. त्यामुळे मी म्हणतो भरती कधी होईल या आधीच्या माझे तुम्ही जुने व्हिडिओ बघून पहा. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल. त्याच्यावरती मुलांचे कमेंट्ससुद्धा आहेत. तसं अभ्यास कसा करायचं, त्यावेळेस भरती कधी होईल, पोरं असेच प्रश्न करायचे मला भरपूर सारे व्ह्यूज आहेत. त्यावेळेससुद्धा मी मुलांना त्याच गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही ते जुने व्हिडिओ अजूनसुद्धा YouTubeला अवेलेबल आहे. अजून तुम्हाला ती गोष्ट पुन्हा मी त्या गोष्टीची रिपिटेशन करतो. मित्रांनो, तयारीला लागा. चुका शोधून काढा. येणारे दिवस हे आपले असतील. या जाहिरात आल्यानंतर आपल्याला करंट अफेअर्स वाचायचा सुद्धा वेळ भेटत नाही. गरज आहे आता करण्याची. जर जाहिरात आली तर आपल्याला जास्त धावायला जातो, जास्त प्रॅक्टिस जातो, इंजुरी घेऊन बसतो, जास्त अभ्यास करतो, जे असतो तोही गमावून देतो. त्याच्यापेक्षा बेटर होईल आता शांततेचा काळ आहे, म्हणजे चांगली प्रॅक्टिस करून घ्या. युद्धाच्या काळामध्ये रक्त सांडण्याची वेळ येणार नाही. ओके. तर ती मी जी बॅच दाखवली ती बॅच जॉइन करा. आपल्या बॅचमधून भरपूर सारे पोरांचं सिलेक्शन यावर्षीसुद्धा झालं, मागच्या वर्षीसुद्धा झालं, त्याच्या आधीच्या भरतीतसुद्धा झालं. तुम्ही त्यांचे फोटो वगैरे सुद्धा पाहू शकता. ओके. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पोलीस भरतीच्या संदर्भात आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये आपण रेग्युलरली भेटू 21 तारखेपासून.